ह्या 4 गोष्टी एकत्रित यायला गरजेचं आहे जर हेल्दी कन्सेप्शन पाहिजे. ऋतुक्षेत्र, अंबुबीज. ओके. आता जर फार्मरचं एक शेतकऱ्याचं उदाहरण आपण घेतलं, शेतकरी काय करतो, जर त्याला एखादं क्रॉप म्हणजे शेती करायची तर तो काय करेल की तो पहिल्यांदा लँड बघेल. ठीक आहे, तो जिथे राहतोय ती एक जागा बघेल, ती लँड फर्टाईल आहे का ती चेक करेल. बरोबर. त्या जागेमध्ये कुठलं क्रॉप वाढू शकतं हे चेक करेल. म्हणजे नंतर मग त्याच्यावर तो विचार करेल कुठल्या ऋतूमध्ये मी तो बीज नंतर बीज आणायला जाईल. तर तो विचार करेल ओके मी बीज घेतलंय, समजा गहू किंवा तांदूळ याची मी शेती करतो, तर त्याचं बीज कुठल्या ऋतूमध्ये मला त्या लँडमध्ये टाकायचंय बरोबर हे विचार करेल. आणि टाकल्यानंतर मग ते त्याच्या बरं तिथेच नाही संपत ही प्रक्रिया. त्याच्यानंतर तो काय करतो, पाणी घालतो, नर्चर करतो ना. वीड्स असतील आजूबाजूला ते काढून टाकतो, दुसरे कोणी इन्सेक्ट येऊन ते काढून घ्यायला नको. एक्झाम्पल आहे. तर मग ह्या 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तसंच एक आहे, तर एक आईचं गर्भाशय ही एक काइंड ऑफ प्लेस, क्षेत्र, म्हणून याला क्षेत्र म्हटलंय, डिवाइन प्लेस. गर्भाशय ही डिवाइन प्लेस आहे जिथे एक आत्मा येत असतो.